लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मोगरगा येथे रस्त्यावर खड्डे, खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। गावातील मुख्य चौकातील पाण्याचा खड्डा हा विशेष लक्ष वेधून घेतोय। लातूरच्या औसा तालुक्यातील मोगरगा गावात जागोजागी पावसाच्या डबक्यात पाणी साचल्याने पाण्यावर डासांचे थैमान, घाणीवरील डास चावल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार होत असल्याच्या ग्रामस्थांमधून चर्चेला उधाण येत आहे। सध्या राज्यात झिका, डेंगू, मलेरिया सारख्या आजाराचे रुग्ण वाढत असतानाच औसा तालुक्यातील मोगरगा येथील मुख्य चौकात भला मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना व ग्रामस्थांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी यांच्यासह गल्लोगल्लीत रस्त्यावर खड्डे व खड्ड्यात पाणी साचून त्यावर ढास बसत आहेत। मोगरगा गावातील मुख्य चौक हे गावचं आकर्षण व वैभव असून या चौकातील पाण्याचा खड्डा हा विशेष लक्ष वेधून घेतोय। प्रसार माध्यमांनी गावातील ग्रामस्थांना गाव स्वच्छतेबद्दल विचारणा केली असता मोगरगा गावातील पावसाच्या व गटाराच्या पाण्यामुळे गावातील लहान थोरांचं आरोग्य धोक्यात आलं असून आम्ही या दुर्गंधीमुळे असहाय्य जीवन जगतोय। आम्हाला पावसाळ्यात डासांचा सामना करावा लागतोय। या ढासांमुळे आम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतोय, अशा तीव्र प्रतिक्रिया मोगरगा ग्रामस्थातून ऐकायला मिळाल्या। तरी मोगरगा गावातील ग्रामपंचायतीने रस्त्यावरील खड्डे, खड्ड्यात साचलेले पाणी यामुळे आमचे आरोग्य धोक्यात जाते याकडे लक्ष घालून गाव फवारणी करावी, तसेच गावातील ग्रामस्थांची कळकळींची विनंती करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आमच्या घरीला पार खड्डे आहेत, पाणी आमच्या साली फवारलेला आहे, गावाला फवारणी नाही। आमच्या का पार गुडघ्याच्या चिखलात आम्ही चालतो। एवढं करून आमच्या गावाला ग्रामपंचायतला म्हणत नका फवारणी करायची म्हणून म्हणलं तरी ती येतच नाही। ती आमच्या गल्लीला दारात गोठ्या इतकं बाया चालल्यात आहेत, त्या पाण्यावर चिंता आमच्या स्वयंपाकावर येते, तिने आम्हाला रोग होणार, ते आम्ही कसं वागायचं? चक गोठ्या इतकं पाणी हो का बघा, आम्ही रस्त्यावर उभा राहिला। फवारणी तर आमच्या गल्लीला नाहीच, कसलीच फवारणी नाही, रोड नाही। कशी पाणी कुठलं पेताव? पाणी काय कुठलं पेताव? औषध टाकते पाण्यात नाही, आता काय माहिती आणि ते टाकलं नाही। आता इथून औषध टाकतात की का पाणी सोडतात की आणून पेताव, तसंच आम्ही काय बोलायचं आता? का आमची लेकरं बाळ यायचं जायचं शाळेत, 10-12 लेकरं शाळेत जाताना पडते, ते तिथून माघारी येते, ते ती कपडे बदलायचे, आंघोळ घालायची, नंतर शाळेत पाठवायचं। कसं जगवायची लेकरं बाळ? पार शिरत चालतं वातावरण पुढं लेकरावाच्या पार धरण्याला काय तर 25-30 माणूस आहे आता सध्या दवाखान्यात ऍडमिट। आम्ही कसं करावं, कसं जगावं? आम्ही पडून हे बऱ्याच त्याला हात मोडून आता 1-2 महिने झाले। मनावर तर धरणात झाले की अध्यक्षाला सांगितलं, सगळे ते ग्रामपंचायतचं येऊन बघितलं, केलं, मनावरच धरणात कुणी बी बायांचं बोलणं कानामागं टाकलेलं ते हाय असंच रस्त्यातनं नरकात जीवन आमचं जगल्याने आम्ही जगूला लाव, कसं जगवला लाव आमच्या जीवाला ठाव। इथल्या रोडला काहीच नाही, का लेकरं बाळाची हालत आहे, 25-30 माणूस सध्या ऍडमिट आहे दवाखान्यात, कसं करावं लागलं? आम्ही रात दिवस चिखलात चालला लाव, आम्ही पाण्यात चालला लाव, आमच्याकडे कोणच बघायला नाही। पाय निसरून पडला, पाय मोडला, हात मोडला तर कोण इकडे बनत देत नाही, कोण बघत नाही। तिकडून तिकडं कसं हो पाणी सरळ काय आता बघता तुम्ही, काय सांगता तुम्हाला? हो का कसं वागायचं ह्याच्यात आम्ही सांगा? हो का बघा पाय आमचे, हो का हे कसं चिखलात वागायचं आम्ही सांगा? आम्हाला उपोषणाला तर बसल्याशिवाय भागच नाही। लवकरात लवकर रस्ता झाला तर ठीक, नाही तर उपोषणाला गेल्याशिवाय भागच नाही आम्हाला। आम्ही सगळ्या महिला मिळून आम्ही जाणार पंचायतला। रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।